हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? तर गुड मॉर्निंग. आणि हा व्लॉग रोजच्याप्रमाणेच आहे. तर आज केले होते कोथिंबीर पराठा आणि त्यासाठी वापरली होती बनवला होता आज मी कोथिंबीरचा पराठा. त्यासाठी वापरला आहे कांदा, कोथिंबीर, लसूण आणि मिरची आणि थोडंसं मीठ घातलं आहे, पाणी घातले आणि वाटण घेतलं आणि चपातीच्या पिठामध्ये म्हणजे कणिकमध्ये मळून घेतलं आहे. सो ते सोपं पडतं, कारण कोथिंबीर दिसते तर मुली खात नाही. सो ती म्हणाली मम्मी मिक्सरला लाव, म्हणजे ते पाणी कसं चपातीमध्ये मुरेल आणि मला टेन्शन येणार नाही खायचं. सो ते तसं केलं आहे. वेळ लागत नाही, पण एरवी वाटवते कोथिंबीर पराठा बनवायला काय लागेल का, म्हणजे किती वेळ लागेल मुलीला सकाळी. पण 5:30ला उठून पण सगळी कामं व्यवस्थित होत आहेत, तरी पण थोडं काम उरते, पुरत नाही वेळ. पटापटा घड्याळ फिरते कामाबरोबर. सो पटापटा पराठे करून घेतलेत. पहिले मी थोडंच करते, कधी पण नवीन रेसिपी म्हणजे ट्राय करायची असेल तर मला ती भीती वाटते, कारण फेल होईल आणि सगळ्या वस्तूंचं नुकसान होईल. सो मी ते थोडंच बनवत असते. सो मी 5-6 पराठे बनवले. सो आवडलेत मुलींना, मिस्टरांना. सो नेक्स्ट टाईम करेन. आणि गुरुवार होता त्यामुळे वरण भात, भेंडीची भाजी आणि बटाटा आणि कांदा भजी काढली होती. तर भेंडीची भाजी मी उभा कांदा चिरून करते त्यामुळे ती मस्त लागते. सो तुम्ही पण ट्राय करा, हिरव्या मिरचीमध्ये उभा कांदा चिरून भेंडीची भाजी करा. एक नवीन ट्राय करायला बरं असतं. आणि मी कधी पण नवीन ट्राय केलेला, कधीच फेल माझा गेला नाही पदार्थ. सो तुम्ही पण अशाच नवीन डेली रुटीन व्हिडिओज टाका, म्हणजे मला पण दिसेल तुम्ही काय काय नवीन बनवता. सो रुटीनमध्ये भात बनवला आहे, रताळं दुपारी उपासाचं होतं. आणि भजी बघा, बटाटा आणि कांदा भजी मी केलेली आहेत. त्याच्या आधी मी व्हिडिओ दाखवते कसे मी कांदे उभे चिरून घेतलेत आणि ते मग हाताने कुस्कुरलेत, म्हणजे ते बेसनमध्ये व्यवस्थित मिक्स होतात. बेसन मी मॅरिनेट करून ठेवलं होतं, त्यामुळे परत मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. तर 4 कांदे घेतले होते, 2 बटाटे घेतले होते छोटे, कारण जास्त केलं की ते मग संपत नाही आणि कमी केलं की मला हवं असतं. तर 2 बटाटे मी चिरून झालेले आहेत आणि व्यवस्थित मीठ लावून ठेवलं. थोडंसं खूप मीठ घातलं तर पाणी सुटतं, सो किंचित मीठ लावलं आहे. आणि बेसनमध्ये मी बेसन फेटून घेतले, त्यामुळे बेसन, मीठ, हळद, मसाला आणि ओवा असं त्यांचं मॅरिनेट म्हणजे ते करून ठेवलं आहे फेटून. मीठ हे बेसन तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन अशा व्हिडिओला भेट द्या, म्हणजे मला कळेल माझ्या व्हिडिओ कितपर्यंत लोकांना पोचताय, किती लोक माझे बघतायत. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघतायत. आणि व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही बघू शकता, स्पीड जरी माझा फास्ट दिसला तरी तो किती मिनटाचा स्पीड असतो. आपण जसं भजी फ्राय करायला घेतो तो वेळ असतो तेवढाच लागतो, तर स्पीड मी फास्ट केला आहे. सो मी सोडा न वापरता माझी बेसनची भजी टम्म फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता. सो सोडा जास्त करून वापरू नका, कारण मुलं खात असतात, त्यामुळे बिना सोड्याची तुम्ही मुलांना अन्न द्या. त्यामुळे आता भजी शेवटची राहिली आहेत, बटाटा भजी, त्यानंतर मी कांदा भजी ट्राय केली. सो आता पाऊस पडत होता, त्यामुळे असं काहीतरी गरम गरम खायला, पण पाऊसच नाही आहे. ऊन असं पडते की जसं मे महिन्यात ऊन पडत होतं. त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला असेच पदार्थ माझ्या दिसतील. ज्यावेळी पाऊस पडेल तेव्हा मी परत असं काहीतरी नवीन पदार्थाचं रुटीन टाकेन. तोपर्यंत व्हिडिओ बघत असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि डेली रुटीनला नक्की माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असं तुमचं म्हणजे भरून तुमचं प्रेम राहू दे आणि सपोर्ट मिळू दे माझ्या चॅनलला. आणि काय म्हणतात तसे 1 लाख सबस्क्रायबर होऊ देत. तोपर्यंत बाय. लावणी झाली की खीर वाटतात, म्हणजे शेती संपली काय, तर आमच्या शेजारच्या काकूने खीर आणली होती. तर नक्की लाईक करा आवडल्यास.